त्या निष्पाबाईच्या किंकाळ्या अजून ऐकू येतात मला आमरे। माझ्याकडे न्याय मागते ती आणि मी तो तिला मिळवून देणारच। सगळं बरोबर आहे तुझं, त्या बाईला न्याय मिळालाच पाहिजे, पण तू परत एकदा चौकशी कर ना, परत एकदा तपास कर। मी माझ्या डोळ्यानं बघितले आमरे, परत काय तपास करायचा? तिथे अगं तू डोळ्यांनीच बघितलेली गोष्ट खरी धरून चाललीस तर कसं चालेल अगं? अगं एकदा निष्पक्ष होऊन चौकशी करून बघ ना। आणि ह्यावेळी सत्यादाजीच गुन्हेगार आहेत हे डोक्यातून बाजूला ठेव। हे बघ, त्या दिवशी नक्की काय घडलं हे फक्त आणि फक्त सत्यादाजींनाच माहिती, आणि मला आणि आईला पूर्ण खात्री आहे सत्यादाजी निर्दोष आहे, ते असं काहीच करू शकत नाहीत। दिदे, तू नाण्याची फक्त एक बाजू बघतेस, दुसरी बाजू पण बघ ना। काय पण म्हणा, या दिवाळीला सत्यदादा लय खुश होता बघ, त्याला बघून लय बरं वाटलं बघ। होय, मला भी लय बरं वाटलं। हो ना, वहिनीने जर आपला प्लॅन कळला नसता ना तर लय बरं झालं असतं बघ। ते पण सत्यदादाच्या मनातले उरलेल्या आशा ते पण मारून टाकले। राहून राहून मला सत्यदादाचं लय वाईट वाटतंय। अरे आपला सत्यदादा मंजूताईसाठी 3 वर्ष थांबला, पण दिवाळीत आली मंजूताई। मला वाटलं की आता मिटल, आता जुळून येईल, येत्या एकत्र, पण नाही, तसं काहीच घडलं नाही। माझी चूक आहे रे सगळी। पप्पू शेठ थांबाव। नाही पप्पे, सगळी चूक माझीच आहे। सत्यावर हल्ला होणार आहे हे खरं वाटावं म्हणून मी जे काय कांड केलं की नाही, सगळं उलटच फिरलं रे। मला पप्पे आता लय टेन्शन आले, माझ्यामुळं का वाघमारे सत्य परत एकत्र येणार नाहीत, येतील का नाही माहित नाही, असं वाटत राहते सारखं। मी सत्याला नाही असं बघू शकत रे, बघू शकत। ओ माननीय, ओ असं रडू नका। अहो तुम्ही का स्वतःला दोष देताय? तुम्ही का वाईट वाटून घेताय? तुमची काही चुकी नाही, सगळी चूक माझी आहे। मी जर मंजूताईला वर सापडलो नसतो तर हे सगळं घडून आलंच नसतं। माझी चूक आहे सगळी, मी चुकलोय, माझ्यामुळे दोघं एकत्र आलेलं आहे। माझी लय मोठी चूक झाली, मोठी चूक झाली, चूक झाली माझी। पप्प्या व स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, तुझं नाही चुकलेलं काय, माझं चुकले रे। मीच खोटं बोललो, हे सगळा प्लॅन केला, तुला बंदुकींवर मीच पाठवला, तुझं नाही चुकलेलं, माझंच चुकले, माझंच चुकले, माझंच चुकले। काय करताय? माझं आणि सत्याचं नातं माझ्यासाठी कधीच संपले, आणि जे कधीच जोडलं जाऊ शकत नाही। मी इथं नव्यानं नाती जोडायला नाही आले, मी फक्त इथं माझं कर्तव्य बजावायला आले। अरे सत्या, अरे काय करतोस तू? अरे आयुष्यभरात कधी दारूला हात नाही लावलास आणि काय करायला लागलास तू? बघ सत्या, तुझं सगळं कळतंय रे, तुला किती त्रास होते सगळं समजतंय मला, पण असं दारू प्यायला तो अजिबात आवडणार नाही मला। अरे लोकांना कळलं, लोक तुझ्याबद्दल काय विचार करतील? सत्या सत्या, अरे आपण कितीतरी दुःख सहन केलेत, प्रत्येक प्रॉब्लेमवर आपण काहीतरी मार्ग काढला, इथं पण काहीतरी मार्ग काढू आपण, तू टेन्शन घेऊ नको। अरे 3 वर्ष झालं तू वाट बघतोस वाघमारेंची, अजून जरा वेळ थांबू आपण, सगळं पॉझिटिव्ह होणार, काय सुद्धा वाईट घडणार नाही, सगळं व्यवस्थित होतं का नाही, काय आपल्याला नाही सत्या, फक्त तू कचून जाऊ नको बाबा। नाही बलमा, आता अजून वाट बघून काय होईल असं वाटत नाही मला, सगळं संपलंय, सगळं संपलंय बघ।
सत्य दादा रडू नको ना. हे दादा नको ना रडू. ओ माननीय रडू नका. हातात तरी द्यायच. सपना वहिनी त्यो पाण्याचा ग्लास द्या हो इकडं जरा. मी असले पाय दुखतात का नाही माझे. असं हात वर केला की हात दुखतोय बघ. म्हणजे असं असा पाण्याचा ग्लास घ्यायला गेला का नाही हात वर केला का वात येतोय. हात वर केला का वात येतोय. असं इथपर्यंत गेलं तरी वातच येतोय का. मी काय म्हणते तुझं तू घेते का ग उठून ग्लास. अहो सपना वहिनी मी स्वतः पुढे येऊन घेणार होते बघा पण माझा बी हात लय दुखतोय बघा. हा अवघडच आहे का तसं ते. अशी काहीतरी टेक्नॉलॉजी पाहिजे होती बघ कवे. का वस्तूचं नाव घेतलं का वस्तू एकदम हातात हजर आहे का नाही. मजा आली असती बघ. म्हणजे असं म्हणलं का नाही पाण्याची बाटली असं पाण्याची बाटली लगेच हातात असं लगेच जेवणाचं ताट हितच मजा आली असती. बाय बाय सपना वहिनी एकदम बरोबर बोलताय बघा तुम्ही. असं काहीतरी झालं असतं तर किती त्रास वाचला असता आपला. वय ग सगळे कष्टच थांबले असते. एवढ्या वेळात हिर खणून पाणी बी लागलं असतं त्या हिरीला. तेवढं आली धरा. गुणाची आहे सवी गुणाची आहे. धन्यवाद सवे धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. हा दुखतंय दुखतंय. कालचं कोंबडा अजून आरवत नाही वाटतं दिवस झाला तरी. अहो मम्मी काय ते स्पष्ट बोला की. ते कळलं नाही आम्हाला. हा हा थांबलाय पाऊस थांबलाय. हे काय बोलतात काय माहित बाई. सत्यदा अजून खाली कस काय आलं नाही हे विचारायचं नाही तुम्हाला मम्मी. सवी हुशारच आहे बरं का. अहो मम्मी झोपलाय त्यो. काल रात्री उशिरा आला ना. रात्री उशिरा. अच्छा नाही म्हणजे तसं नाही. रात्रीचं काय सॉरी बिरी बोलायला गेले होते का काय एक सुनबाईंना. अहो सपना वहिनी पण मला नाही वाटत का सत्यदा एवढ्या रातच्याला त्यांना सॉरी बोलायला जाईल म्हणून. कवी बस तुला काही कळत नाही. काल बघितलं नाही का पप्पांना एवढं जेलात टाकलं होतं तरी पण कसं सॉफ्टली हँडल केलं सगळं. हा मग करेक्ट आहे. मम्मी साहेब येऊ का. हे कशाला आली तिकडे काय माहित. आत